प्रत्येकाला असं वाटतं की माझं हस्ताक्षर सुंदर झालं पाहिजे, पालक सांगतात, शिक्षक सांगतात, पण माझ्या हस्ताक्षरामध्ये बदल होत नाही. तर त्यासाठी मी पुस्तक घेऊन आलो, ऑकस सुलेखन पुस्तिका. त्या माध्यमातून, या किटच्या माध्यमातून तुमचं हस्ताक्षर 100% सुंदर होणार आहे, फक्त 30 दिवसामध्ये. आणि माझा व्हिडिओ पहा आणि या पुस्तकाचा सराव करा. हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअपवर नवीन कमेंट करा आणि पुस्तक मागवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सराव करा, तुमचं हस्ताक्षर 30 दिवसामध्ये सुंदर होणार आहे. तर चला मग माझ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्र या अक्षराला सुरुवात करणार आहोत. तर त्र हे अक्षर तुम्हाला व्यवस्थित सराव करायचा आहे. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. मी सांगितल्याप्रमाणे 45 अंशाच्या कोनामध्ये या अक्षराचा तुम्हाला सराव करायचा आहे. आता मागील अक्षर झाल्यामुळे आता हे अक्षर तुम्हाला काढण्यास विद्यार्थी मित्रांनो हे सोपे जात असेल. मी सांगितल्याप्रमाणे 45 अंशाच्या कोनामध्ये हा उलट्या साईडने पेन तुम्हाला चालवायचा आहे. आता उलट्या साईडने का चालवायचा आहे, तर तुमचा पेन लवकर खराब होणार नाही आणि दाब पडल्यामुळं तुमचा पेन खराब होणार नाही, म्हणून हा उलटा कट करून तुम्हाला दिलेला आहे. आता या अक्षरावर आपण काही शब्दांचा सराव करणार आहोत. तर या ठिकाणी त्या शब्दांचा सराव करत असताना काटेकोरपणे तुम्ही हा सराव करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यांना असे वाटत असेल की आपल्या हस्ताक्षर छान झाले पाहिजे, तर तुम्ही खालील दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कमेंट करून हे सुंदर हस्ताक्षर किट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आता आपण पुढील अक्षराला सुरुवात केलेली आहे. त्या डोक्यावरच्या रेषा मारताना सरळ आणि व्यवस्थित मारायच्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला मागील सर्व अक्षरं झाल्यामुळे तुम्हाला हे अक्षर गिरवण्यास सोपे जात आहे. त्यामुळे सराव करताना काटेकोरपणे आणि सावकाश व्यवस्थित करणे गरजेचे आहे. आता आपण त्र हे अक्षर शिकलेलो आहोत, त्याच्यावर हे अक्षर तुम्हाला आधारित आहे. तर ते अक्षर तुम्हाला काटेकोरपणे व्यवस्थित करायचे आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. या क्रमाने तुम्हाला हे अक्षर पूर्ण करायचे आहे. देवनागरी लिपीमधील हे सर्वात अवघड अक्षर असल्यामुळे याकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काटेकोरपणे सराव करण्याची खूप गरज आहे. सराव करत असताना पेन व्यवस्थित चालतो की नाही याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. पेन धरताना खूप घट्ट न पकडता थोडा सैल पकडायचा आहे. आता या अक्षरावर तुम्हाला या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत, त्याचा तुम्हाला सराव करायचा आहे. सराव करताना काटेकोरपणे आणि वरची रेषा काळ्या रेषेला खेटून तुम्हाला ही रेषांचा सराव करायचा आहे. उभी रेषा घेताना अक्षरांची ही 90 अंशामध्ये असणे गरजेचे आहे. हे अक्षर गिरवताना काटेकोरपणे आणि छान सराव करणं गरजेचं आहे. पण हे अक्षर पूर्ण होताना तुम्हाला आनंद येत असेल आणि याचा सराव तुम्ही तुमच्या रेग्युलर नोटबुकमध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपण हा भाग पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या भागाकडे जाऊया आणि नवीन अक्षराला सुरुवात करूया. पुढील अक्षर श आहे. श 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. एक 2 3 4. अशा प्रकारे तुम्हाला या अक्षराचा सराव करायचा आहे. श चे डोके हे काळ्या रेषेच्या वरतून आल्याच्या नंतर हे अक्षर दिसण्यास खूप सुंदर दिसते. त्यामुळे नेहमी श हे काळ्या रेषेच्या वरती जाणे गरजेचे असते. आता खालील दिलेल्या अक्षरांचा सराव तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर श या अक्षरावर
अवलंबून आपण काही शब्द यावर घेणार आहोत. याचाही तुम्हाला सराव करायचा आहे. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण या अक्षरांचा सराव करत आहोत. हे शब्द व्यवस्थित तुम्हाला सराव करणे खूप गरजेचे आहे. तेव्हाच तुमची शब्दसंपत्ती वाढणार आहे. अशा प्रकारे आपण या शब्दांचा सराव या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्या अक्षरामध्ये तुम्हाला हळूहळू बदल जाणवण्यास सुरुवात झालेली असणार आहे आणि तुमच्या अक्षरामध्ये बदल झालेले असतील. आता अशाच प्रकारे आपण पुढील अक्षर थ हे घेणार आहोत. थच्या डोक्यावर अर्धा चंद्र व्यवस्थित काटेकोर मारायचा आहे. वळणाप्रमाणे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. अशा प्रकारे तुम्हाला या शब्दाचा सराव करायचा आहे. ज्या मुलांनी श हे अक्षर छान केलं असेल त्यांना थ हे अक्षर सोपे जाणार आहे, कारण थचेही डोके काळ्या रेषेच्या वरती येणे गरजेचे आहे. तरच हे अक्षर देवनागरीमध्ये दिसण्यास सुंदर दिसते. आता खालील दिलेल्या अक्षरांचा सराव मात्र तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुमच्या वहीमध्ये याच साईजमध्ये तुम्हाला सराव करायचा आहे. आता आपण थ या अक्षरावर अवलंबून काही शब्द या ठिकाणी सराव करत आहोत. त्या शब्दांचा सराव करत असताना काटेकोरपणे आणि व्यवस्थित सराव करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण आता या अक्षरांचा सराव केलेला आहे. अर्धा चंद्र तुम्हाला व्यवस्थित मारणे गरजेचे आहे. अर्धा चंद्र घेताना खूप उंच नसावा. अक्षराला खेटून जवळच तो अर्धा चंद्र काढला की ते अक्षर दिसण्यास सुंदर दिसते. हा, आणि डोक्यावरची रेषा मारताना मात्र सरळ मारायची, कारण डोक्यावरच्या रेषेमुळे तुमचं अक्षर हे खूप छान दिसतं. अशा प्रकारे आपण हा भाग पूर्ण करून दुसऱ्या भागाकडे क्ष या अक्षराकडे गेलेलो आहोत. 1 2 3 4 टिंब. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. अशा क्रमवारी या अक्षराचा तुम्हाला सराव करायचा आहे. हा, आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी श थ हे अक्षर व्यवस्थित केले असतील त्या विद्यार्थ्यांना क्ष हे अक्षर सोपे जाणार आहे, कारण देवनागरी लिपीमधील सर्वात अवघड अक्षर क्ष आहे. वरील दिलेल्या सूचनेचे पालन करून तुम्हाला 45 अंशाच्या कोनामध्ये पेन हा धरूनच व्यवस्थित चालवायचा आहे. खालील अक्षरांचा सराव तुम्ही करायचा आहे. क्ष या अक्षरावर अवलंबून आपण काही या ठिकाणी शब्द सराव करणार आहोत. त्या शब्द सराव करत असताना तुम्हाला काटेकोरपणे पेन व्यवस्थित धरून त्यावर तुम्हाला गिरवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे अक्षर पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता अक्षरांची वळणं सर्व काही समजलेले आहे. आता तुम्ही लिहिण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये वेगवेगळ्या अक्षरांचा सराव करू शकता, वेगवेगळ्या शब्दांचा सराव करू शकता. आता आपण या अक्षरावर अवलंबून काही म्हणींचा आता आपण सराव करणार आहोत. तर ते म्हणी तुम्हाला खूप गिरवणं महत्त्वाचं आहे. तर चला मग आपण
आपण आता म्हणींकडे जाऊया आणि तुमचे वाक्यरचना सुरू झालेली आहे. आता या म्हणीवर गिरवताना व्यवस्थित तुम्हाला गिरवायचं आहे. उभी रेषा, आडवी रेषा व्यवस्थित सराव करणं गरजेचं आहे. डोक्यावरची रेषा सरळ मारणे गरजेचे आहे. तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा तुम्हाला अर्थ माहीत आहे. ती म्हण व्यवस्थित तुम्हाला काटेकोरपणे गिरवायची आहे आणि या म्हणीचा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सराव करणे गरजेचे आहे. चला तर आता पुढची म्हण, या म्हणीवर तुम्हाला व्यवस्थित पेनाने गिरवायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पेनासह या म्हणीचा सराव करणे गरजेचे आहे. आता ह्या म्हणी झाल्याच्या नंतर देवनागरीमधील अंक हे वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असतात आणि इंग्लिशमध्ये अंक हे वेगळे असतात. आपण पुढील त्याचा सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे या म्हणींचा तुम्ही सराव करणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी हा पेन नवीन आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप आनंद वाटत असेल की मी लिहिल्याच्या नंतर माझं अक्षर एवढं छान येतं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे. अशा प्रकारे आता ही म्हण आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर खालची म्हण व्यवस्थित काटेकोरपणे तुम्हाला करायची आहे. चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, पण ती म्हण कशी लिहिली पाहिजे हे तुम्हाला या अक्षरावरून कळले असेल. अशा प्रकारे आपण ही म्हण पूर्ण केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊया अंकांकडे. अंक 1 कसा गिरवायचा ते पहा. एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला हा 1 पूर्ण करायचा आहे आणि वरील दिलेल्या सूचनेचे पालन करून तो व्यवस्थित गिरवणे गरजेचे आहे. 45 अंशाच्या कोनामध्येच धरून तुम्हाला हे गिरवायचं आहे. आता तुमच्या लक्षात हे आले असेल विद्यार्थी मित्रांनो की पेन हा आपण पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत एकाच अँगलमध्ये म्हणजे 45 अंशाच्या कोनामध्ये आणि उलटा पकडून आपण या अक्षरांचा सराव केलेला आहे. पुढील अंक आहे 2. तोही एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. खालील 2 या अंकावर तुम्हाला सराव करणे गरजेचे आहे आणि जास्त जर सराव करायचा असेल तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही या अक्षराचा सराव करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आता आपण 3 लिहू. 3 हा 2 स्ट्रोकमध्ये पूर्ण होणारा अंक आहे. 1 2 1 2 1 2 हा. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मी पेन उचलत आहे त्या ठिकाणी तुम्हीही पेन उचलणं गरजेचं आहे. कंटाळा केला की तुमचा अक्षरामध्ये सुधारणा होणार नाही. अशा प्रकारे 2 स्ट्रोकमध्ये आपण 3 हा अंक पूर्ण केलेला आहे. आता 4 अंक वर्णाप्रमाणे 2 स्टेपमध्ये घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. 1 2 1 2 1 2 अशा प्रकारे तुम्हाला हा 4 अंक पूर्ण केलेला आहे. आणि माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत, तरी तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करून